तुम्ही पण जर अक्कलकोटला जाताय तर ह्या मंदिरात जायला विसरू नका. आता हे मंदिर कोणतं आहे ते सांगतो तुम्हाला. हे मंदिर आहे सोलापूर मधील सिद्धेश्वर महाराज यांचे हे मंदिर आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला सोलापूर वरून पण रिक्षा मिळेल आणि अक्कलकोट वरूनही तुम्हाला रिक्षा मिळेल. बॅग ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला फ्रेश आणि स्टे करायचं असेल तेही इथे अवेलेबल आहे. या मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण तलाव असल्यामुळे इथे शांतता खूप आहे. इथे सुरुवातच एवढी भारी आहे ना, असं वाटतं की कुठेतरी एअरपोर्टला आलो आहोत. त्याच्या बाजूला एक मस्त असं गार्डन आणि किल्लाही आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला असं मस्त एंट्रन्स दिसेल. स्टार्टिंगला असं फ्रेश होण्यासाठी तुम्हाला नळही दिलेला आहे. शंकर महाराज आणि सिद्धेश्वर महाराजांना पकडलेले असे एक स्टॅच्यू बनवलेला आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा आणि शंकराच्या पिंडींची मंदिर बघायला मिळेल. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर बसण्यासाठी अशी भरपूर अशी जागा आहे. मंदिरामध्ये दर्शन घेताना आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशी पॉझिटिव्हिटी आणि खूप असं भारी वाटेल. दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर बघतो तर बाहेर खूप सारी लोक बसली होती, कारण की या मंदिरामध्ये शांतता एवढी आहे की तुम्हाला इथून निघायचं मनच करणार नाही. संध्याकाळचे इथले वातावरण एवढे चांगले होते की आपले मन प्रसन्न होऊन जाते. आणि संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला इथे प्रसादही मिळतो. कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर प्रसाद मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही शेअरिंग रिक्षा पकडून आम्ही पडलो सोलापूर जंक्शनला. काही तास तिथे बसल्यानंतर आमची ट्रेनही आली होती. सोलापूरवरून सिद्धेश्वर महाराज ही CMT ला रोज ट्रेन जाते. हा बाबू मला बघून खूप खुश होत होता. अक्कलकोट दर्शन सिरीजचा हा भाग शेवटचा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.